नमस्कार, मी सौरभ कोरटकर। आजची बात या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधान परिषदेचं राजकारण तापलंय। 4 पक्षातील आमदारांची हॉटेलवारी बघायला मिळते आहे। ठाकरे गटाचे आमदार आरटीसी ग्रँड हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। शिंदे गटाचे आमदार वांद्र्याच्या ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। अजित पवार गटाचे आमदार द ललित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। ठाकरे गटाचे आमदार आरटीसी ग्रँडमध्ये तर अजितदादा गटाचे आमदार द ललित हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आरटीसी ग्रँडमध्ये दाखल झाले आहेत। अजित पवार द ललित हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही हॉटेल डिप्लोमसी आपल्याला बघायला मिळते। मतांची फाटाफूट होऊ नये, मतांचा घोडेबाजार होऊ नये, आपलं एक सुद्धा मत आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी सगळी खबरदारी घेतली जाते विविध पक्षांकडून। याला फक्त एक पक्ष अपवाद ठरलाय, तो म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी पक्ष। आम्ही आमचे आमदार कुठल्याही हॉटेलमध्ये ठेवणार नाही, आमच्या आमदारांवर विश्वास असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ब्रीफिंग करतायत आता भाजप आमदारांना कशा पद्धतीने विधान परिषद निवडणुकीत कोणाला मतदान करायचं आहे याची एक रंगीत तालीम सुद्धा होणार आहे। आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस सगळी माहिती देत आहेत विधान परिषद निवडणुकीबद्दलची आणि मतदानाचा पॅटर्न नेमका काय असणार आहे त्याबद्दल आमदारांना। विधान भवनातून देवेंद्र फडणवीस यांची दृश्य आहेत।